नमस्कार. देशभक्त केशवराव जेधे फाउंडेशन संचालित केशवराव जेधे व्याख्यानमालेमध्ये मी चेतन कोळी आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. श्रोतेहो, आपल्याला माहितीच आहे की देशभक्त केशवराव जेधे ही एक सामाजिक स्वयंसेवी संस्था आहे आणि या संस्थेतर्फे अनेक सामाजिक महत्त्वाचे उपक्रम आम्ही राबवत असतो आणि याच उपक्रमांचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे केशवराव जेधे व्याख्यानमाला. 21 एप्रिल 2021 रोजी केशवराव जेधे यांची 125वी जयंती आपण सर्वांनी साजरी केली आणि केशवराव जेधे यांच्या जयंतीचं हे शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष आहे. त्यामुळेच या वर्षामध्ये अनेक नवनवे उपक्रम घेऊन आम्ही आपल्या समोर येणारच आहोत. याच उपक्रमाचा एक भाग असलेली ही व्याख्यानमाला आणि या व्याख्यानमालेचं आज तिसरं पुष्प आहे. या व्याख्यानमालेतलं पहिलं पुष्प गुंफलं होतं ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे सरांनी. त्यांनी देशभक्त केशवराव जेधे यांच्या कर्तृत्वाला उजाळा या व्याख्यानमालेच्या माध्यमातून दिला होता. दुसरं पुष्प गुंफलं होतं सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर यश वेलणकर यांनी. कोरोना काळामध्ये आपण आपलं मनस्वास्थ्य कसं जपलं पाहिजे याविषयी त्यांनी प्रात्यक्षिकं काही दाखवली होती आणि ऍक्शन प्लॅन सुद्धा आपल्याला दिला होता. आणि आज आपण या व्याख्यानमालेमध्ये तिसरं पुष्प गुंफणार आहोत आणि हे पुष्प गुंफण्यासाठी आपल्या सोबत आहेत थेट कोल्हापूरहून इतिहासाचे प्रख्यात संशोधक लेखक आदरणीय इंद्रजित सावंत सर. सावंत सर, मी केशवराव जेधे फाउंडेशनच्या वतीनं आपलं स्वागत करतो. मंडळी, आपण या आजच्या संवादात्मक कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी मला काही माहिती आपल्याला द्यावीशी वाटते. ती म्हणजे केशवराव जेधे फाउंडेशन तर्फे आम्ही फक्त वैचारिकच कार्यक्रम घेत नाही, तर प्रत्यक्ष समाजामध्ये जाऊन समाजासाठी आपल्याला काही करता येईल का याचाही आम्ही विचार करत असतो आणि त्याप्रमाणे कृती करत असतो. त्याचाच एक भाग म्हणून दौंड पारगाव इथल्या कोविड केअर सेंटरसाठी या संपूर्ण मे महिन्यामध्ये तिथल्या रुग्णांसाठी मोफत अन्न सेवा आणि त्यांच्यासाठी सकस प्रोटीनयुक्त नाश्ता, सकस आहार पुरवण्याची सेवा गेली महिनाभर देशभक्त केशवराव जेधे फाउंडेशनतर्फे सुरू आहे. हा एक महत्त्वाचा भाग मला आपल्यासोबत शेअर करायचा होता. आणि त्याचबरोबर आजचं जे व्याख्यान आहे त्या व्याख्यानाचं एक विशेष औचित्य मला आपल्याला सांगायचं होतं. ते म्हणजे आज 1 जून, पण बरोबर 5 दिवसांनी 6 जून हा दिवस आहे. आणि आपल्याला माहिती आहे की 6 जून हा दिवस सर्व मराठी जनांसाठी अत्यंत आनंदाचा, अभिमानाचा, स्वाभिमानाचा आणि अभिष्ट चिंतनाचा असा दिवस आहे. कारण 6 जून म्हणजे शिवराज्याभिषेक दिन आणि शिवराज्याभिषेक दिन म्हणजेच हा उत्सव साजरा करताना सर्वच मराठी लोकांच्या मनामध्ये आनंदाची, उत्सवाची भावना असते. तर त्याचंच औचित्य साधून आज आपण इंद्रजित सावंत सरांसोबत संवाद साधणार आहोत. या 6 जून या दिवसाचं आणखीन एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे अभिनव संकल्पना आज आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये 6 जूनच्या निमित्तानं प्रत्यक्षात येणार आहे. आणि ती संकल्पना आहे स्वराज्य दिनाची. म्हणजे शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्तानं महाराष्ट्रातल्या सर्व जिल्हा परिषदांमध्ये, ग्रामपंचायतीमध्ये स्वराज्य दिन साजरा केला जावा असा एक शासनाकडे पाठपुरावा सातत्य मंडळींनी केलेला आहे आणि त्याला यश देखील आलेलं आहे. त्या निमित्तानं 6 जून या दिवशी, येत्या 6 जून पासून इथून पुढे कायमच हा दिवस स्वराज्य दिन म्हणून साजरा होणार आहे. आणि स्वराज्य गुढी जवळपास 43,000 ग्रामपंचायतीमध्ये, जिल्हा परिषदामध्ये उभी राहणार आहे. मला वाटतं ही एक खरंच आनंदाची बातमी आहे. तर या विशेष बातमीसह आपण आजच्या या संवादात्मक कार्यक्रमाला सुरुवात करूया. आपल्या सोबत आहेत इंद्रजित सावंत सर. आणि पहिलाच प्रश्न मला त्यांना विचारावासा वाटतो की सर, 6 जून हा जो काही महत्वाचा दिवस आपल्या सर्व मराठी लोकांसाठी, मराठी माणसासाठी आहे, तर या दिनाचं नेमकं काय महत्व आहे, आपण आपल्या प्रेक्षकांना काय सांगा? सगळ्यात पहिल्या प्रथम मी 6 जून हा दिवस स्वराज्य दिन म्हणून साजरा करण्यासाठी म्हणून जे फॉलोअप घेतला आणि ही मागणी मान्य करून तशा पद्धतीचे आदेश काढले याबद्दल नामदार हसन मुश्रीफ साहेबांचं मी अभिनंदन करतो. धन्यवाद. त्याचं कारण असं आहे की भारत स्वतंत्र झाला, त्याला आपण स्वातंत्र्य दिन म्हणतो इंग्रजांच्या जोगडातून. पण या स्वातंत्र्य दिनाची खरी प्रेरणा जी होती ती शिवछत्रपतींनी रायगड किल्ल्यावर जो राज्याभिषेक करून घेतला होता, साधारण 350 वर्षे आता होतील त्याला, तर तो आहे. बरोबर. शिवाजी महाराजांची जी राज्याभिषेकाची संकल्पना होती ती फक्त काय धार्मिक संकल्पना नव्हती. म्हणजे त्यावेळेला जर आपण बघितलं तर राजपुतानातील राजे असतील किंवा कर्नाटकातील नायक राजे असतील, ही सगळी मंडळी जी आहेत ही सगळी मंडळी धार्मिकरित्या स्वतःला अभिषेक करून घेत होती.
पण नुसता धार्मिक अभिषेक करून घेतल्यानंतर राजा होतो का, तर असं नाही आहे. तर त्याच्यासाठी सार्वभौमत्व लागतं. आणि 6 जून 1674ला शिवाजी महाराजांनी रायगड किल्ल्यावरून त्यावेळेला मराठा राज्याचं स्वराज्याचं हे इथल्या भूमिपुत्राचं सार्वभौमत्व घोषित केलं. आणि म्हणून त्याला खूप महत्व आहे. म्हणजे त्या ठिकाणी जे विधी झाले, गागाभट्टांनी विधी केले, त्याचे एक धार्मिक महत्व म्हणून वेगळा भाग झाला. पण राजकीय दृष्ट्या आणि लोकांच्या मनामध्ये सामाजिक दृष्ट्या एक स्वातंत्र्याचं स्फुल्लिंग चेतना, हे आपलं राज्य आहे ही भावना निर्माण करणं आणि त्या राज्यासाठी आपण लढलं पाहिजे. आणि हे स्वराज्य आपल्या रयतेच आहे, हे प्रत्येक माणसाचं आहे. हे काय फक्त शिवाजी महाराज राजा झाला, सिंहासनावर बसला सोन्याच्या, म्हणून त्याचं राज्य नाही आहे. तर हे सगळ्या तिथल्या रयतेचं राज्य आहे, इथल्या भूमिपुत्रांचं राज्य आहे. ही भावना त्या शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकामुळे निर्माण झाली आणि म्हणून राज्याभिषेकाचं आपल्याला महत्व आहे. मग तिथं अभिषेक कधी झाला, किती वाजता झाला, कुणी केला, काय केला, याच्या दृष्टीनं माझ्या दृष्टीनं तो इतिहासाचा एक भाग म्हणून अभ्यासाचा फक्त विषय आहे. पण ही जी काही मोठी प्रेरणा शिवाजी महाराजांनी दिली राज्याभिषेकाच्या माध्यमातून, त्यांनी जो तिथलं सार्वभौमत्व घोषित केलं रायगडच्या, एवढा तो उंच डोंगर आहे पर्वत, आणि अशा उंच पर्वतावरून त्यांनी ती स्वतःची सार्वभौमत्व घोषित केलं. आणि आपण बघतोय महाराजांचा राज्याभिषेक 1674ला झाला. 1680-81ला दिल्ली सम्राट औरंगजेब मराठ्यांच्या राज्यावर चालून आला, किंवा दख्खनच्या सगळ्याच राज्यांवर, म्हणजे आदिलशाही, कुतुबशाही आणि मराठ्यांचं जे राज्य होतं त्यानं ते चालून आला. 350 वर्षाची परंपरा असणारी आदिलशहाचं आणि कुतुबशहाची राजवटी ह्या 1-2-3 वर्षामध्ये समूळ नष्ट झाले. पण शिवाजी महाराजांची जी स्वराज्याची जी परंपरा होती ती खूप कमी होती त्यावेळेला. बरोबर. राज्याभिषेक म्हणूनच 6-7 वर्ष झाली होती. पण त्या आपल्या स्वराज्यानं औरंगजेबासंग 26-27 वर्षाची झुंज दिली आणि स्वतःचं स्वातंत्र्य अबाधित राखलं. हे महत्व आहे शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचं. तुम्ही कल्पना करा, जर शिवाजी महाराजांनी हा राज्याभिषेकच केला नसता किंवा सार्वभौमित्व जर घोषित केलं नसतं तर काय झालं असतं. तर इतिहासामध्ये जर तरला स्थान नसतं. पण आपण एक कल्पनेच्या भराऱ्या मारायच्या म्हणून जर नुसतं तसा विचार केला तर मग आपल्याला लक्षात येतं की ही जी काही कृती होती महाराजांनी 6 जून 1674ला केलेली, ही त्याचा अर्थ फक्त धार्मिक ह्याच्यापुरता मर्यादित नव्हता, तर तो खूप वेगळा अर्थ होता. आणि त्याच्यातून जी काही ताकद, शक्ती आणि प्रेरणा मिळाली ती मराठ्यांचं राज्य पुढे टिकण्यामध्ये झाली. आणि आपण बघतो की त्यानंतर ते 1811 पर्यंत सलग आपलं राज्य झालं, साम्राज्यामध्ये रूपांतर झालं. आत्ताच्या पाकिस्तानमध्ये आटकेपर्यंत मराठ्यांचे झेंडे रोवले गेले, तलवारी तळल्या. ह्याची मूळ प्रेरणा जी आहे ती स्वराज्य निर्मितीत आहेच, पण त्याचबरोबर ते ठामपणे, ठोसपणे एखाद्या कल्पवृक्षासारखं स्वराज्य टिकलं, त्याची कल्पना, प्रेरणा ही राज्याभिषेकामध्ये. वा, खरं सरांनी जे आता आपल्याला उत्तर दिलंय आणि त्यामागची जी संकल्पना होती ती मला वाटतं खूप महत्वाची संकल्पना होती महाराजांची. मला पुढचा सर प्रश्न याच अनुषंगाने विचारायचा आहे की शिवाजी महाराजांनी मराठी जनतेसाठी, रयतेसाठी जे काही योगदान दिलं, खरं तर योगदान हा शब्द सुद्धा थिटा आहे त्याच्या मागे, आपण असं म्हणूया की जीवन समर्पित केलं. तर या समर्पणासोबतच अनेक मावळे होते, अनेक सरदार होते. त्यापैकी एक महत्वाचं नाव म्हणजे कान्होजी जेधे. तर कान्होजी जेधेंचा जेव्हा जेव्हा उल्लेख होतो तेव्हा स्वराज्यासाठी वतनावर पाणी सोडणारे सरदार किंवा वीर असा त्यांचा उल्लेख केला जातो. तर या कान्होजी जेधेंविषयी आपण काय सांगाल? म्हणजे कान्होजी जेधे नेमके कोण होते, त्यांची पार्श्वभूमी काय होती आणि त्यांनी वतनावर पाणी सोडलं म्हणजे नेमका काय प्रकार होता? खरं तर कान्होजी जे आहे, कान्होजी नाईक जेधे देशमुख, शिवाजी महाराजांचा, शहाजी महाराजांचा, शिवाजी महाराजांचा इतिहास हा कान्होजींचं नाव घेतल्याशिवाय व त्यांचं नाव अधोरेखित केल्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. एवढं मोठं योगदान कान्होजी जेधेंचं याच्यात आहे. अनेक लोकांची, सरदारांची योगदानं आहेत, मावळ्यांची आहेत, सामान्य माणसाची आहेत. पण कान्होजींचं स्थान शिवचरित्रामध्ये खूप वेगळं आहे असं माझं स्वतःचं मत आहे. कारण कान्होजी हे फक्त शिवाजी महाराजांच्या बरोबर नव्हते.
तर कान्होजींचा आपण बघतो की कान्होजींचा जन्म आणि तो इतिहास सुद्धा खूप रंजक आहे. 12 मावळातली भोर तर्फेचे जे देशमुखी होती कारीची, ती कान्होजींच्याकडे घराण्याकडे होती, परंपरागत चालत आलेली. पण भाऊबंदीमध्ये त्यांच्या भावानी त्यांच्या ह्याच्यावर हल्ला केला, वाड्यावर सोनजी भीमची, आणि सगळं ते मारून ती देशमुखी ताब्यात घेतली. कान्होजींच्या आई जे होत्या अनसावा, 2.5 महिन्याचं बाळ होतं कान्होजी, त्यावेळेला त्यांचा सुद्धा हत्या केली गेली या भाऊबंदीच्या ह्याच्यात. आणि मग कान्होजींना घेऊन देव महाला नावाचा जो त्यांचा महाला होता, म्हणजे नाभिक समाजातली व्यक्ती, यांनी कान्होजींना वाचवलं. हे 2.5 महिन्याचं बाळ. आणि मोसेखोऱ्यातल्या बाजी पासलकर, जे स्वराज्याचे पहिले सरसेनापती म्हणून होतात, त्या बाजी पासलकरांनी कान्होजींचा सगळा सांभाळ केला. आणि कान्होजी ज्यावेळेला वयात आले त्यावेळेला त्यांनी स्वतःची मुलगी कान्होजींना दिली. आणि त्यानंतर कान्होजींनी परत आपल्या देशमुखीवर आले आणि मग ती देशमुखी घेतली. हा सगळा काळ जो आहे तो सगळा 1630च्या अगोदरचा काळ आहे. बरोबर. म्हणजे त्यावेळेलाच एका महाराष्ट्रामध्ये शहाजी महाराजांचा उदय झाला होता. महाराजा शहाजी, कर्जन शहाजी महाराज हे खूप मोठं व्यक्तिमत्व दक्षिणेमध्ये उदयास आलेलं होतं. आणि त्याच वेळेला कान्होजी सुद्धा या मावळाच्या भूमीमध्ये एस्टॅब्लिश होत होते म्हणा, किंवा त्यांचं स्वतःचं एक लहानचं सैन्य देशमुखांचं, आणि सगळ्या देशमुखांचं जे काही नेतृत्व आहे ते एक प्रकारे कान्होजींच्याकडे आलेलं होतं, असं इतिहासाचं आपण जर अभ्यास केला तर आपल्या लक्षात येतं. आणि मग कान्होजींनी पहिल्यांदा मलिक अंबर नावाचा जो निजामशाहचा दिवाण होता म्हणा, सेनापती होता, या मलिक अंबरच्या हाताखाली त्यांनी काम केलं. आणि त्यानंतर मग ते शहाजी महाराजांचं, ज्या वेळेला शहाजी महाराजांनी निजामशाही वाचवायचा प्रयत्न केला पण तो अयशस्वी झाला, आणि त्यानंतर मोगलांनी आणि आदिलशहाने शहाजी महाराजांना ही पुण्याची जाग दिली. आणि त्यावेळेला खऱ्या अर्थानं शहाजी राजांचा, शहाजी महाराजांचा आणि कान्होजींचा संबंध आला. आणि स्वराज्याची मुळं जी आहेत ना ती सगळ्या मागच्या राजकारणात आहेत. म्हणजे शिवाजी महाराजांनी 1646-47 स्वराज्याची स्थापना केली असं नाही आहे. त्याची स्थापनेची मुळं जी आहे ती सगळी 1630, 35, 36 हे जे काही सगळं त्यावेळेला सगळं राजकारण घडत होतं. म्हणजे कान्होजी असतील, शहाजी महाराज असतील, त्यांना ती जहागीर मिळणं पुण्याची, आणि त्याच्यानंतर मग कान्होजींचं आणि शहाजी महाराजांचं युती होणं, बरोबर, आणि एकमेकाच्या सहकार्याने त्यांनी पुढे जायचं ठरवणं, ह्या सगळ्यांमध्ये स्वराज्याची मुळं आहेत असं मला वाटतं. कान्होजी निजामाकडून निजामशाही नष्ट झाल्यामुळं आदिलशाहकडे गेले. रणदुल्ला खान नावाचा जो आदिलशाहचा सेनापती होता त्याच्याकडे कान्होजी होते, अफजल खान होता, आणि शहाजी महाराज सुद्धा त्याच्याकडेच होते. बरोबर. आणि त्यावेळेला रणदुल्ला खानाच्या निधनानंतर आपल्या रहमतपूरलाच रणदुल्ला खान इथं तो वारला. त्याची सुंदर कबर सुद्धा आहे, तुम्ही जाऊन बघा. या रणदुल्ला खानाच्या निधनानंतर रणदुल्ला खानाच्या हयात होता त्याच वेळेला कान्होजींनी शहाजी महाराजांना सांगितलं की तुम्ही मला रणदुल्ला खानाकडून मागून घ्या, कारण दोघं सुद्धा आदिलशाहचे त्यावेळेला हे होते, सेवेत होते याच्यामध्ये. आणि मग कान्होजींसारखा एक बलाढ्य देशमुख आणि एक खूप शूर योद्धा, म्हणजे आज आपण कल्पना करू शकतो की शिवाजी महाराजांचे मावळे झटझट जे माळा लावून किल्ले घ्यायचे त्याचं जे श्रेय आहे ते कान्होजींना दिलं पाहिजे. कारण पहिला इतिहासातला माळा लावून किल्ले घेतल्याचा, केळनचा किल्ला घेतल्याचा उल्लेख जो आहे मराठ्यांच्या इतिहासातला, म्हणजे त्यांनी तो आदिलशाहसाठी घेतला, पण तो जो उल्लेख आहे तो कान्होजींच्या नावावर आहे. म्हणजे कान्होजी किल्ले घेण्यात एक्सपर्ट होते हे त्याच्यावरून आपल्याला समजतंय. आणि अशा ह्या कान्होजींना शहाजी महाराजांनी स्वतःकडे मागून घेतला, आणि शहाजी महाराजांची जणू सावलीच आहे अशा पद्धतीनं कान्होजींनी त्याच्यानंतर वर्तन केलेलं आपल्या इथे इतिहासात दिसून येतं. म्हणजे ज्या ज्या वेळेला शहाजी महाराजांच्यावर संकट आली त्या त्या वेळेला पहिली ढाल कोण झाला असेल तर ते कान्होजी जे झालेले होते. म्हणजे पहिल्या वेळेला ज्या वेळेला शहाजी महाराजांना कैद झाली, जिंजीला वेढा घालायला गेले होते आणि अफजल खानाने दग्यानं शहाजी महाराजांना कैद केलं, त्यावेळेला कान्होजींना सुद्धा कैद झालेली होती. बरं, पहिली कैद. दुसऱ्या वेळेला सुद्धा कैद झाली. म्हणजे शिवाजी महाराजांनी ज्या वेळेला इथं आदिलशाहच्या दृष्टीनं बंडाचा झेंडा रोवला
आणि स्वराज्याची आपल्या दृष्टीनं मूर्तीवेट होती, त्यावेळेला शहाजी महाराजांना अटक झाली, त्यावेळेला सुद्धा कान्होजींना अटक झाली होती. ही 1648 ची घटना आहे. आणि त्याच्या अगोदरच आपल्याला माहिती आहे की शिवाजी महाराजांना बंगळूरला शहाजी महाराज होते आणि शिवाजी महाराज सुद्धा बंगळूरला होते. अच्छा. ज्या वेळेला 1636 ला इसवी सन 1636 मध्ये शहाजी महाराजांना पुणे जागीर तर होतीच, त्यात बंगळूरची जागीर दिली गेली, कर्नाटकातली जागीर दिली गेली आदिलशाकडनं, आणि तिकडं शहाजी महाराज गेले. त्यावेळेला कान्होजी सुद्धा शहाजी महाराजांच्या बरोबर बंगळूरला गेले. हे मुद्दाम सांगायचा विषय असा आहे की शिवाजी महाराजांच्या जडणघडणीमध्ये खूप लोक वेगवेगळ्या व्यक्तींना श्रेय दिलं जातं. म्हणजे आपलं माहिती आहे दादोजी कोंडदेवला श्रेय दिलं जातं, पण दादोजी कोंडदेव हे इथं होते पुणे जागीर, पण कान्होजी सातत्यानं जिथं जिथं शहाजी महाराज आणि जिथं जिथं शिवाजी महाराज तिथं तिथं कान्होजी आहे. आणि म्हणून शिवाजी महाराजांच्या जडणघडणीमध्ये जसं श्रेय आपण शहाजी महाराज आहेत, जिजाऊ साहेबांना आहे, मला वाटतं की तेवढंच श्रेय सातत्यानं बरोबर राहिल्या. म्हणजे वयाच्या 12व्या वर्षापर्यंत तर कान्होजी आणि शिवाजी महाराज एकत्र आहेत. 12व्या वर्षापर्यंत. हा म्हणजे शिवाजी महाराजांच्या 12व्या वर्ष, शिवाजी महाराजांच्या 12व्या वर्षी, कारण बंगळूरला ते सुद्धा बंगळूरला होते शहाजी महाराजांच्या बरोबर, आणि शिवाजी महाराज सुद्धा बंगळूरला होते वयाच्या 12व्या वर्षापासून 12व्या वर्षापर्यंत. आणि 12व्या वर्षी शहाजी महाराज आणि शिवाजी महाराज जिजा मातोश्री यांची रवानगी मग इकडं खेडेबाऱ्यात केली. बरोबर. पहिल्यांदा आले ते खेडेबाऱ्यात आले, जिथं खेड शिवापूर आता जिथं आहे तिथं आले, तिथं राहिले, आणि तिथं मग तिथलं सगळा कारभार सगळा सुरू झाला, स्वराज्याचा सगळा जो काय कारभार सुरू झाला. आणि ज्या वेळेला 48 ला शहाजी महाराजांना कैद झाली, कान्होजींना सुद्धा कैद झाली होती, पण जास्त कैद शहाजी महाराजांच्या बरोबर कान्होजींना जास्त कैद झाली. शहाजी महाराज पहिल्यांदा सुटले आणि मग कान्होजी नाईक जयदेव देशमुख यांना सोडलं गेलं, ते शहाजी महाराजांनी सोडून घेतलं. आणि त्यावेळेला मग शहाजी महाराजांनी कान्होजींना असं सांगितलं की सुबाराजांना आणि पुणे जहांगीरवर पाठवलेला आहे, आणि तिथं मायेचा माणूस कोणतर, घरोबियाचा माणूस कोणतर पाहिजे, आणि त्याच्यासाठी मग तुम्ही आता शिवाजी महाराजांच्याकडे जावा. मग परत कान्होजी जयदेव स्वतःची जमीन घेऊन परत इकडे आले, आणि शिवाजी महाराजांची स्वराज्य उभारणी चालू होती. त्यावेळेला हे सगळे जे मावळातले देशमुख आहेत, म्हणजे खरं तर त्यांना कुंड पळेगार असंच म्हटलं जायचं, कारण स्वतः सैन्य ठेवून त्या सैन्याच्या लहानशा सैन्याच्या जोरावर कुंड पळेगारी करणं असं, म्हणजे तो एक भाग होता त्यावेळेला त्यांचा. दायते घ्यायचे, बरं, म्हणजे बांधल असतील, शिविलकर असतील, खोपडे असतील, पण ह्या सगळ्यांचं एकत्रीकरण करणं आणि मग ते स्वराज्याच्या कामावर त्यांना लावणं, हे कामाचं श्रेय बाजी पासलकर आणि बाजी पासलकरांचं नंतर कान्होजी देशमुखांना आहे. कारण पहिल्या स्वराज्याच्या लढाईपासून जयदेव घराणं, म्हणजे शिवाजी महाराजांची जी पहिली लढाई आहे ती कुठली आहे, तर ती पुरंदरची लढाई, फतेखानाचा जो पराभव केला, बरोबर, ती पहिली लढाई. तर त्या पहिल्या स्वराज्याच्या लढाईपासून ते शेवटच्या लढाईपर्यंत स्वराज्याच्या, म्हणजे मी ह्यांच्यापर्यंत सांगतोय, राजाराम महाराज आणि त्याच्यानंतरच सातत्यानं जयदेव देशमुख घराण्याचं स्वराज्याच्या लढाईमध्ये सहभाग आहे. म्हणजे आपल्याला माहित आहे की कान्होजी जयदेवचे पुत्र बाजी जयदेव, त्यांना सर्जाराव जो किताब मिळाला तो पुरंदरच्या लढाईमुळे मिळाला. अच्छा. पुरंदरला जी लढाई झाली, सुप्रसिद्ध लढाई आहे ती, त्याच्यामध्ये सर्जाराव जयदेवना तो हे मिळाला. बरोबर. त्यावेळेपासून कान्होजी शिवाजी महाराजांच्या बरोबर आहे. जावळी जी मारली शिवाजी महाराजांनी 1656 ला, त्याच्यामध्ये कान्होजींचा आणि मोठा सहभाग होता. कान्होजींचा होता, मानव देशमुखांचा होता, पण कान्होजींचा मोठा सहभाग आहे जावळी मारण्यामध्ये. आणि त्याच्या अगोदर सुद्धा जावळीकरांच्या आणि जयदेव देशमुखांच्या लढाया झालेल्या, आणि तिथला सगळ्या प्रदेशाची माहिती जी होती ती त्यांना होती त्याच्यामध्ये, कान्होजींना आणि या सगळ्या मंडळींना होती. मग ती जावळी मारायच्या दर्शन होतं. आणि सगळ्यात महत्वाचं योगदान जे कान्होजी नाईक जयदेव देशमुखांचं आहे असं मला वाटतं की ते आहे अफजल खानाचा वध महाराजांनी केला त्यावेळेस. अफजल खानाच्या वधाच्या वेळेचे योगदान जे आहे ना, आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना,
या जेदे शकावलीमध्ये आणि जेदे करिनामध्ये या दोन्हीमध्ये आहे. आता आपलं इतिहासाचं मांडणीचं एक पद्धत कशी आहे बघा. शिवभारत, सभासद बकर हे आपण समकालीन मानतो. शिवभारत आणि सभासद बकर दोन्ही समकालीन मानतो. दोन्ही एक राजाराम महाराज, सभासद बकर राजाराम महाराजांच्या आज्ञेनं लिहिली गेली. शिवाजी महाराजांच्या नंतर 20 वर्षांना ती लिहिली. साधारण 1696 असं त्याचं हे देतात कार्य बकरीचं आणि कार्यकाल देतात. आणि शिवभारत जे आहे ते शिवाजी महाराजांच्या आज्ञेने शिवाजी महाराजांच्या हयातीतच लिहिलं गेलं असं संशोधकांचं मत आहे. आणि या दोन्हीमध्ये कान्होजींचा एका ओळीनं एका शब्दानं सुद्धा उल्लेख नाही. पण सुदैवानं जेदे करीना आणि जेदे शकावली ही दोन अत्यंत महत्वाची साधनं जी या जेदे घराण्याने जपून ठेवलेली होती, या जेदे घराण्याने निर्माण केली, ती उपलब्ध असल्यामुळं आणि स्वतः खासा शिवाजी महाराजांची पत्र कान्होजींना लिहिलेली, जेद्यांना लिहिलेली मूळ पत्र अस्सल पत्र उपलब्ध असल्यामुळे आपल्याला हा सगळा इतिहास समजतो कान्होजींचा. अफजल खानाच्या वधाच्या वेळेला सगळ्यात प्रमुख भूमिका ही कान्होजी नाईक जेदे देशमुखांची आहे. म्हणजे ती जी युद्ध भूमी निवडण्यापासून ते अफजल खानाला भेटायचं का नाही हे ठरवण्यापर्यंत कान्होजींची भूमिका आहे. कारण त्याचं कारण, प्रमुख कारण सगळे इतिहासकार आतापर्यंत त्याची मांडणी काय झाली नाही हे विसरतात की अफजल खानाला पुरेपूर ओळखलेले कान्होजी देशमुख. बरोबर. शिवाजी महाराजांनी बघितलेलं नाही अफजल खान, म्हणजे बघितलेलं नाही म्हणजे त्याचं बघितलं असेल पण त्याचं सगळं राजकारण जे कोळून प्याले होते. कारण 2 वेळा अफजल खानामुळे कान्होजींना काही झाली होती शहाजी महाराज. बरोबर. रणदुल्ला खानापासून म्हणजे रणदुल्ला खानाच्या बरोबरच होती. रणदुल्ला खानाचा खिदमतगार होता अफजल खान. त्यामुळे त्यावेळेपासून कान्होजी अफजल खानाला ओळखत होते. म्हणजे त्याची शारीरिक क्षमता ओळखत होते, त्याची बौद्धिक कॅपॅसिटी ओळखत होते, त्याचं सेनापतित्व त्यांना माहित होतं कान्होजींना. आणि अफजल खान किती कपटी आहे, बेईमान आहे हे सुद्धा त्यांना माहित होतं. आणि मग तो कसा फसवायचा अफजल खानाला, बेईमानाला फसवून कसं आपल्याकडे आणायचं ह्याच्या रणनीतीमध्ये सुद्धा म्हणजे त्यांनी सगळं स्वतः आय विटनेस आहे. ते अफजल खानाच्या बेईमानीच्या आय विटनेस आहे. म्हणजे शिर्याच्या कस्तुररंगाची जी 36 साली जी मारलं त्याला विष घेऊन भेटीला बोलून अफजल खानाने. बरोबर. आपण असं इतिहासात म्हटलं जातं ना, हिस्ट्री रिपीट इटसेल्फ, तसं त्यावेळेच आहे. त्यावेळेला ती घटना आहे. ती घटना कधी झाली, 36 ला झाली, 1636 ला 36-29. त्यावेळेला अफजल खानाने त्या कस्तुरी रंगाला मारलेलं होतं नाही का. बरोबर. शिर्याचे. आणि तोच प्रकार म्हणजे रक्त न सांगता, एक थेंब रक्त न सांगता ती संपूर्ण तिथं किल्ला आणि राज्य सगळा प्रदेश त्याने घेतला होता. तोच प्रकार अफजल खान खूप शूर होता, बेमान होता, कजाक होता. सैन्य रचनेमध्ये त्याचा सेनापती कोण त्यावेळेला प्रख्यात, जागतिक कीर्तीचा प्रख्यात आदिलशाचा सेनापती कोण असेल, शहाजी महाराजांच्या नंतर अफजल खान. मुल्ला मोहम्मद वगैरे होते पण सेनापती, लढाईचा वॉरियर म्हणून अफजल खानाला त्यावेळेला सुद्धा आपण कागदपत्रात बघू शकतो, जागोजागी त्याचे उल्लेख येतात. प्रचंड मुत्सद्दी आणि शूर असा अफजल खानाला म्हटलं, रणनीतिकार स्ट्रॅटेजिस्ट. आणि त्याला ओळखलेले कान्होजी नाईक. बरोबर. आणि मग ज्या वेळेला तो वाईत आला आणि वाईत सुद्धा वाईचा जो सुभाव होता, त्या वाईच्या सुभ्यामध्ये हे सगळं यायचं, सगळे प्रदेश यायचे आपले. बारामुळाचा होता काही भाग त्याच्यातला सीमेवरचा वाईमध्ये आहे. तर त्यावेळेपासून ते ओळखत असल्यामुळे म्हणजे किती मोठा स्पॅन आहे बघा. 1636 पासून म्हणजे 35-36 पासून ते 1659 पर्यंत. म्हणजे जवळजवळ 25 वर्ष त्या माणसाला ओळखतात कान्होजी नाईक. आणि मग त्यांनी शिवाजी महाराजांना सल्ला दिला असावा की अफजल खानाचं जी रणनीती आहे की ती स्वतः भेटीस येऊन, कारण त्याला प्रचंड अफजल खानाची चित्र उपलब्ध आहेत. एक चित्र अफजल खानाचं आपल्या सातारचं जे औंध म्युझियम आहे, औंध म्युझियम मध्ये एक मिनिचर आहे. त्या मिनिचर वरून सुद्धा आपल्याला खूप लहानचं चित्र आहे, एवढं लहानचं चित्र आहे ते. साधारण 9 इंचाची उंची असेल आणि 6 इंच असं असेल. तर
त्याच्यावरून सुद्धा आपल्या लक्षात येतं की ते अफजल खान किती डिपॉर्ट त्याची वर्णनं तर आहेतच. बरोबर. म्हणजे बखरकारांनी केलेली वर्णनं किंवा आदिलशाही कागदपत्रातली वर्णनं अफजल खानाची उपलब्ध आहे. पण ती बघितल्यानंतर लक्षात येतं की अफजल खान किती धिप्पाड आणि हे होता, त्याला ताकदीचा प्रचंड स्वतःच्या गर्व होता. अशा या अफजल खानाशी 1 to 1 फाईट करायचा सल्ला कान्होजी शिवाजी महाराजांना दिला आणि ती रणभूमी निवडायची, प्रतापगड निवडायचा. शिवाजी महाराजांचे तर आहेच सेनापती, काय प्रश्नच नाही, पण हा सल्लागार प्रमुख कोण आहे या सगळ्या याच्यातला, तर ते कान्होजी नाईक आहे. आणि शिवाजी महाराज सगळ्यांचे सल्ले घेऊन ते जायचे. आणि त्यावेळेचे इन्सिडेंट्स असे आहेत की अफजल खानानं आदिलशाह त्या सुटतानाच तिथून विजापूरवरनं सुटतानाच सगळ्या जे देशमुख होते या सगळ्या महाराष्ट्रातले या प्रदेशातले 12 त्यांना पत्र लिहिली की आता तुम्ही आदिलशाहकडे या, शिवाजीची साथ सोडा, आवाहन केलं त्याने. आव्हान केलं. आणि 1659 शिवाजी महाराजांची स्वतःची हुजुरात खूप कमी होती. बरोबर. म्हणजे ज्याला आपण हुजुरात म्हणतो, स्वतःचं सैन्य म्हणतो, कमी होतं. हे जे देशमुखांचे जमाव असायचे, त्या देशमुखांच्या जमावाचं मिळून जे सैन्य तयार झालेलं होतं ते प्रमुख सैन्य होतं महाराजांचं. नंतर मग सैन्याची रचना झाली व्यवस्थित, मग पागा आली, मग ते प्रत्येक किल्लेदार आले, हे सगळं झालं. पण त्यावेळेला मला असं वाटतं की 70-75% सैन्य देशमुखांच्या जमावामधनं तयार व्हायचं. मग त्यात बांधव देशमुख आहेत, सलीमकर आहेत, खोपडे आहेत, बरोबर, हे पासलकर आहेत, अनेक आहेत, डोहर देशमुख आहेत, त्यात जे देशमुख, सगळ्या देशमुखांना त्यानं फरमानं आदिलशाहची पाठवली की तुम्ही शिवाजीला सोडा आणि शिवाजीच्या विरुद्ध आम्ही मोठी सॉरी केलं, तुम्ही या. हे सगळे चिंतेत पडले. हे सगळ्या घटना जे करण्यामध्ये जे शकावलीमध्ये नोंद आहे. असं पत्र सुद्धा अफजल खानानं देशमुखांना लिहिली पत्र सुद्धा उपलब्ध आहेत आपल्याकडे, आणि ती शिवकालीन सगळे छापले आहेत. प्रचंड मोठा दबाव ज्या वेळेला आला या देशमुखांच्यावर, त्यावेळेला तो दबाव झुगारून देण्याचं काम सुद्धा कान्होजी नाईकांनी केलं. बरोबर. जेदी करण्यामध्ये हे सगळा प्रसंग खूप नाट्यमयरित्या आलेला आहे की ज्यावेळेला कान्होजी नाईकांना पत्र आलं त्यावेळेला आंबोडे गाडीतून कान्होजी नाईक गेले. शिवापट्टणला शिवाजी महाराज होते. शिवाजी महाराजांनी सुद्धा त्यांना जबाब पाठवलेला की मला वॉरियर जायचं असेल तर बेलभाग घेऊन, बेलभाग म्हणजे तिचं त्याच्याकडनं अफजल खानाकडनं वचन घेऊन मुलांना पाठवा किंवा तुम्ही जावा. कान्होजी नाईकांनी स्वतःची मुलं घेऊन, 5 मुलं होती कान्होजी नाईकांना, ती सगळी मुलं घेतली, मुलं आणि स्वतः ते शिवापट्टणला गेले. आणि त्यावेळेला बोलाचाली झाल्या सगळ्या. आणि मग शिवाजी महाराजांनी त्यांना सांगितलं की तुम्ही तुमच्या वतनावर पाणी सोडलं पाहिजे. कान्होजी नाईक म्हणजे की मी काय करू, तर शिवाजी महाराजांनी जायचं असेल तर जावा, ह्याचा राग की वतनावर पाणी सोडलं पाहिजे म्हणून सांगितलं कान्होजी नाईकांनी. तर तुम्ही बघा, मराठ्यांचा इतिहास जर आपण बघितला म्हणजे एकदम प्राचीन काळापासूनचा, तर वतनासाठी त्यांनी स्वतःच्या भाऊ बंधांना सुद्धा मारल्याचे उल्लेख आहेत. म्हणजे कान्होजींचा इतिहासच आपल्याला माहिती आहे की सोनजी बिरजीनी त्यांचे भाऊच होते, नायकजी जेल्यांचे, त्यांना तिने वतनासाठी, म्हणजे आज सुद्धा सगळ्यात वाईट सवय आहे ती जमिनीच्या एका तुकड्यासाठी मारामारी करणं, लूट करणं, घराणीच्या घराणी संपवणं, हा सगळा प्रकार होता. आणि अशा वेळेला आणि एवढा मोठा महाशत्रू आल्या असं अफजल खानानं मला वाटतं की त्याच्या अगोदर म्हणजे 1659 जी प्रतापगडची लढाई झाली त्याच्या अगोदर त्याला पराजयच माहित नव्हता अफजल खानाला. बरोबर. असा मोठा सेनापती शूर योद्धा आला असताना आणि त्यानं स्वतः खाशी पत्र लिहिलेली असताना की तुम्ही शिवाजीला सोडा आणि माझ्याकडे या, असं असताना जे देशमुख गेले. शिवाजी महाराजांनी सुद्धा त्यांची परीक्षा घेतली. खर तर कान्होजी नाईक म्हणजे त्यांचे प्रमुख सल्लागार शहाजी महाराजांची सावलीच होते ते, आणि त्यांचं वयानं सुद्धा जास्त होते, ते शहाजी महाराजांच्या वयाचे वडीलकीच्या. आणि असं असून महाराजांनी ती परीक्षा घेतल्यावर कान्होजींनी तिथल्या तिथं वतनावर पाणी सोडलं आणि 5 मुलं आणि मी स्वतः स्वराज्यासाठी आणि तुमच्या पायावर खस्त होऊन लढून असं सांगितलं. मग महाराजांनी त्यांच्याकडे परत अनेक कामगिरी दिली की 12 मावळातले जे सगळे देशमुख आहेत एकत्र करा आणि ह्यांचं जे त्यांचं मत काय आहे ते बघा. बरोबर. पण ते सगळे देशमुख, सगळ्या देशमुखांच्या यांना कान्होजींनी एकत्र केलं. त्या सभेत काय झालं हे जे देखांनी सांगितलं, वेगवेगळी मतमतांतर झाली
पण कान्होजींनी स्वतः सांगितलं की आपण कोणत्याही परिस्थितीत मी माझं इमान दिलेलं आहे शहाजी महाराजांना, आणि मी शिवाजी महाराजांना इमान दिले, मी माझ्या वतनावर पाणी सोडलंय, आणि मी आणि माझी मुलं सगळं जे दे घरानं म्हणजे स्वराज्यासाठी आणि शिवाजी महाराजांसाठी मी लढून खचतो, पण मी जाणार. त्यावेळेला मग सगळ्या देशमुखांचा ग्रुप पालटला आणि सगळे देशमुख शिवाजी महाराजांच्याकडे आले. बरोबर. ही खूप मोठी कामगिरी आहे. खरंय. ती खरं तर इतिहासकारांनी तिची नोंद खूप वेगळ्या पद्धतीनं घेतली पाहिजे होती की स्वराज्याच्या उभारणीमध्ये कान्होजी जेधेंचं जे योगदान आहे ते खूप वेगळ्या पद्धतीनं अधोरेखित झालं पाहिजे होतं. बरोबर. कारण सगळा जमाव देशमुखांचा जमाव, आणि बघा मी प्रतापगडच्या युद्धात बांधलांच्या जमावाने, दीपाऊ बांधल आणि यांच्या जमावानं काम केलं, शिलीमकरांच्या जमावानं काम केलं, जेडेंच्या जमावाने काम केलं, म्हणजे आणि चांगलीच कामगिरी त्यांनी प्रतापगडच्या युद्धाच्या सगळ्या लोकांनी केली होती. अगदीच. आणि त्याच्यामुळं हे प्रतापगडचं युद्ध जिंकलं गेलं. एवढंच नाही तर कान्होजींनी शिवाजी महाराजांच्या संरक्षणाची जबाबदारी सुद्धा योग्य पद्धतीनं पार पाडली. कारण शिवाजी महाराजांचे जे 10 अंगरक्षक होते त्याच्यात बाजी सर्जेराव सुद्धा होते. बाजी सर्जेराव जेधे कान्होजींचे पुत्र. देव महालाचा जो मुलगा होता जीवा महाला, बरोबर. शिवाजी महाले ज्यांना आपण म्हणतो, तो सुद्धा होता. संभाजी कावजी कोंढाळकर, ही सगळी जी मंडळी आहेत ही कान्होजींच्या इनर सर्कल मध्ये, म्हणजे ही कान्होजींची मंडळी आहे. बरोबर. कान्होजींनी तयार केलेली मंडळी आहे, म्हणजे कान्होजींचे कमांडोज आहेत एक प्रकारे. अगदीच. आणि हे शिवाजी महाराजांचे अंगरक्षक होते, अफजल खानाला भेटायला जातात. बरोबर. आणि मग पुढचा इतिहास माहिती आहे आपल्याला सगळं कसं झालं. एवढंच नाही तर तो एक खूप चांगला संवाद शिवछत्रपतींचा, शिवाजी महाराजांचा आणि कान्होजींचा जे करण्यात आलाय की शिवाजी महाराजांनी अंतस्थ विचारून कान्होजींना विचारलं की आता आपण कसं करूया, आणि हे बेमान आहे, अफजल खान बेमान आहे, मुसलमान बेमान आहे, आणि तुम्ही काय करायला पाहिजे. कान्होजींनी सुद्धा त्यांना सल्ला दिला की आपण असं करू वगैरे. आणि शिवाजी महाराजांनी त्यांना सांगितलं की जर काल कला जर झाला आणि आम्ही शत्रूच्या तावडीत सापडलो बेमान आहे, तर तुम्ही त्यांना जावळीमध्ये प्रत्येकाचे डेप्युटेशन केलं. युद्धनीती प्रतापगडचं युद्ध हा एक वेगळा विषय आहे बोलण्याचा. तर तो जमाव जो होता कान्होजी जेधेंचा जमाव जो होता, जेधेंचा जमाव आहे जी डेप्युटेशन जावळीमध्ये होती, आणि त्यांना असं सांगितलेलं होतं की तुम्ही अफजल खानाचे सैन्य पारवर, ते पार गावात सैन्य होतं, तिकडे कोयना पार होतं. बरोबर. ही भौगोलिक रचना लक्षात, त्याला तुम्ही किल्ला चढून गडावर वरतून घ्यायचं नाही. दोघांच्या सैन्याच्या मध्ये पाचर म्हणून देशमुखांचा जमाव. अच्छा. जेध्यांचा. बरोबर. तर समजा त्या भेटीत आम्ही सापडलो अफजल खानाच्या कैदी, आणि आम्हाला तो घेऊन जाऊ लागला, तुम्ही त्याच्यावर हल्ला करा आणि आम्हाला तिथनं सोडवून आणा, आणि मग आपण युद्ध करून यांना हे करू. बरोबर. असं त्यांना सांगितलं. ही रणनीती ठरवली. आणि जर समजा आम्ही जिंकलो आणि अफजल खानाचं सैन्य जर वर यायला लागलं, म्हणजे पार कोयना पार होऊन प्रतापगड चढायला लागलं, तर तुम्ही त्यांना थोपवून धरा तिथं. अशी ती सगळी रचना होती. आणि ज्या पद्धतीनं नियोजन केलं होतं त्या पद्धतीनं हे सगळं घडलं. महाराजांनी अफजल खानाला स्वहस्ते मारलं, अफजल खानाचा वकील कृष्णाजी भास्करला मारलं. आणि ही माहिती सगळी जी आहे सगळ्यात विश्वसनीय, तिथं काय घडलं त्यावेळेला जनीच्या टेंबावर, सगळ्यात विश्वसनीय माहिती जी इतर प्रत्यंतर पुराव्याने, दुसऱ्या पुराव्याने सिद्ध होती, ती जेधे शेकावले आणि जेधे करण्यात आली. बरोबर. आपण असं म्हणू शकतो की जेधे शेकावले आणि जेधे करीना हे प्रमाणभूत साधनं त्याला आपण म्हणू शकतो इतिहासाची. 100% आहे. 100% प्रमाणभूत ती साधनं आहे. आणि अनेक प्रत्यंतर पुराव्यांनी त्याच्यातल्या काही गोष्टी थोडंसं चुकतं ना त्यामध्ये, म्हणजे कॉपी सुद्धा करताना प्रति ज्या होतात त्याचे काही महिने चुकलेले आहेत एक दोन्हीचे, पण इन्सिडेंट्स म्हणजे काही चुकलेले नाही. व्यक्तींची घटनाक्रम आणि जे काही वर्णन आहे ते आपण अगदी अधिकृत समजू शकतो. शिवाजी महाराजांच्या नवीन जी काय जन्मतारीख आलेली आहे ती सुद्धा पहिल्यांदा त्या जेधे शेकावलीतूनच आलेली. बरोबर. जेधेकरांना जास्त विस्तृत माहिती देतो, आपल्याला नाट्यमय माहिती देतो, खूप कमी शब्दामध्ये जास्तीत जास्त माहिती देण्याचं व खूप जळतो जेधे करण्याचा. बरोबर. आणि तो सगळा घटनाक्रम सगळा झाला. बॉडीगार्ड्स आपण म्हणतोय, होता जीवा म्हणून वाचला शिवाजी, म्हणून पडली होते जीवाजी वाचले शिवाजी. ही कान्होजींच्या या अंगरक्षकांच्या पेरणीमुळं महाराजांचं प्राण सुद्धा वाचलं. एवढं मोठं योगदान कान्होजींचं आहे.
फक्त काय होतं की खूप कमी कागद आपल्याला उपलब्ध आहे या सगळ्या युद्धाची माहिती देणारी किंवा बरोबर. कान्होजींच्या योगदान अधोरेखित करणारी. हम्म. पण त्याच्यामुळे कान्होजी नाईकांचं आजपर्यंत तुम्ही बघा सगळी शिवचरित्र काढून किती कंटेंट्स आहेत. कान्होजी नाईकांच्या किती लिहिले. खरं तर ज्यांचे इतिहासात 5-6 उल्लेख मिळतात काही योगदान त्यांना शिवाजी महाराजांचं गुरु करून ठेवलं हम्म. आणि जे 47लाच वारले अशा दादोजींना गुरु करून ठेवलं. त्यांचे पुतळे उभा राहिले. त्यांच्या नावानं तुम्ही इन्स्टिट्यूट उभा करताय. बरोबर. पुस्तकाच्या धड्यामधनं शालेय आज सुद्धा अभ्यासक्रमामध्ये. चौथीच्या धड्यामध्ये कुठं आहेत कान्होजी नाईक? बरोबर. आज 4थीच्या पुस्तकामध्ये कान्होजी नाईक कुठं आहे? जेवढं योगदान तुम्ही या दादोजींना देताय त्याच्यापेक्षा किती मोठं योगदान आहे. 1635 पासून जे स्वराज्याच्या सेवेत आहेत, जे शहाजी महाराजांच्या सेवेत आहेत, 47-48च्या अगोदर पासून जे शिवाजी महाराजांच्या बरोबर आहेत, सावलीसारखे जे सगळ्या युद्धात भाग घेतात. म्हणजे पुरंदरच्या युद्धात त्यांनी भाग घेतलाय, जावळी मारली त्यावेळेस शिवाजी महाराजांनी भाग घेतलाय, अफजल खानाला मारलं. ही शिवाजी महाराजांची पहिली जी युद्ध आहेत ना, ही मोठी युद्ध आहेत. बरोबर. ही स्वराज्याचा पाया रचणारी युद्ध आहे आणि ह्याच्यामध्ये सगळी ही मंडळी असताना त्यांचं योगदान सुद्धा आपण खरं आहे. आणि मग कान्होजींनी हे सगळं केलं. स्वराज्याशी शेवटपर्यंत जी प्रामाणिक राहिलेली जी घराणी आहे त्याच्यामध्ये जेदे घराणे. मधी थोडस संभाजी महाराजांची 1-2 पत्र आहेत. सर्जेराव जेदे तिकडे जायचा असं काय. तर त्यावेळेला ती फितुरी जे औरंगजेबाचं धोरणच होतं की तुम्ही हे करा, जी संभाजी महाराजांची माणसं आहेत ती फितवून घ्या आपल्याकडे. ती रणनीती तर ते काही फितले नाही, काही गेले नाही. बरोबर. सर, हा अधिकृत इतिहास जो आहे तो लोकांपर्यंत, मला वाटतं हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत तो गेला पाहिजे. अधिकृत साधनं म्हणा आणि त्यातून येणारा जो इतिहास आहे तो लोकांपर्यंत जाणं खूप महत्वाचं आहे. अधिकृत साधनं आहेतच. जेदे शकावली ही किती साली प्रकाशित झाली आहे जेदे करीना. आज त्याला 100 वर्ष होऊन गेली. बरोबर. पण त्या साधनांचा उपयोग करून इतिहास लिहिणं, तशी मांडणी आणि त्या साधनांचं इंटरप्रिटेशन करणं, बरोबर, त्या साधनांतनं ते गोळा करणं सगळं काय. आता बघा कसं असतं इतिहासाचं. शिवाजी काशी जे आहे बघायला गेले, आज किती त्यांचे पुतळे वगैरे उभे आहेत, पराक्रमीच होते, वादच नाही. पण इतिहासात फक्त एकच शब्द आहे, एकच ओळ आहे. बरोबर. बरोबर. हे दादोजी कोणते असतील, सोनूपंत असतील, मोरोपंत असतील, अनेक लोक आहेत. ह्यांच्या खूप कमी कंटेंट्स आहेत. त्याच्यापेक्षा जास्त कंटेंट्स इतिहासामधले जे पुरावे म्हणते किंवा उल्लेख इतिहासातले, अस्सल साधनातले, अस्सल पत्रातले, हे कान्होजींचे आहे. बरोबर. पण ते कुठे येत नाही. हे साधनं प्रकाशित नव्यानं राहायची गरजच नाही आहे. जी आत्ता आहेत त्या साधनांवर जो डोलारा उभा आपण करायला पाहिजे तो झाला पाहिजे. तो होत नाहीये. पण तो झाला पाहिजे, नव्यानं तो झाला पाहिजे. तो झाला पाहिजे. अनेक गोष्टी कान्होजींच्या लोकांसमोर आल्या पाहिजे, जेदे घराण्याच्या आल्या पाहिजेत. आणि मराठ्यांच्या इतिहासकारांनी खरं तर जेदे घराण्याचं आभार मानलं पाहिजे की 2 मोठ्या गोष्टी त्यांनी, जेदे शकावले आणि जेदे करीना, 2 मोठ्या गोष्टी त्यांनी आपल्याला दिलेल्या आहेत, इतिहासाची मांडणी करायला दिलेली आहे. त्या ह्याच्यामधून कितीतरी गोष्टी समजतात आपल्याला. म्हणजे आणि राजाराम महाराजांच्या पर्यंतच्या गोष्टी समजतात. बरोबर. म्हणजे फक्त शिवकाळातल्या नाही, शिवकाळापासून ते राजाराम महाराजांच्या 3 छत्रपतींच्या अनेक इतिहासाच्या गोष्टी ज्या इतर कुठल्या संदर्भ साधनांमध्ये मिळत नाही, त्याचा आढळ आपल्याला या दोन्ही संदर्भ साधनांमध्ये मिळतो. त्याचं परीक्षण जरूर करावं आपण. पण त्याच्यातले जे उल्लेख आहे ते आपण वेगवेगळ्या पद्धतीनं ते घेतले पाहिजेत असं मला वाटतं या दोन्ही साधनात. अगदी बरोबर. आता फक्त कान्होजींचं जो निधन झालं त्याच्याविषयीच एक आहे की 7 नंतर लगेच त्यांचं निधन झालं असावं. कारण शिवाजी महाराजांचं पत्र आहे, 60च पत्र आहे की कान्होजींना वेगाच्या व्यथा होत होत्या. असं कान्होजींनी पत्र लिहिलेलं होतं शिवाजी महाराजांना. आणि शिवाजी महाराजांनी त्या स्वतःच्या पत्रात लिहिले की तुम्हाला असं दिवसा 15-20 वेगा होतात म्हणजे, आणि रात्री सुद्धा तेवढंच होतात. त्यामुळे तुम्ही काळजी घ्या, औषध उपचार करण्यासाठी आळशीपणा करू नका असं महाराज लिहितात.
आणि वतनाची तुम्ही काळजी करू नका, तुमच्या मुलांची काळजी करू नका. जसं तुम्ही आहात, तुमचं आणि आमचं घरोब्याचा संबंध आहे, घरोब्याच्या रीतीने जशी समाधान करता येईल तसं आम्ही करू आणि तुम्ही लवकर बरे व्हा. असं शिवाजी महाराज काळजींना, म्हणजे असं पत्रच उपलब्ध नाही दुसऱ्या कुणाला लिहिलेलं. बरोबर. महाराजांनी इतक्या आत्मीयतेनं लिहिलेलं. इतक्या आत्मीयतेनं लिहिलं पत्रच अस्सल पत्र आहे आणि महाराजांचं उपलब्ध नाही आहे. वा. पण त्यांचे संबंध त्याच्यातून आपल्याला समजतात, किती कान्होजींचे आणि महाराजांचे जवळचे संबंध होते, किती प्रेम एकमेकावर ती मंडळी, प्रेम आणि विश्वास विश्वास तर किती प्रचंड होता. नंतर त्यांनी सगळ्या अंतस्थ गोष्टी कान्होजींच्या बरोबर बसून ठरवल्या. अफजल खानाच्या वेळेला भेटीला जायचे असतील किंवा सगळ्या मावळातल्या देशमुखांचा जमाव एकत्र करायचं काम कान्होजींच्याकडे दिलं, त्यांचं बदल करायचं, त्यांना सगळ्यांना घेऊन कान्होजी शिवाजी महाराजांच्याकडे गेले. अफजल खान वधाच्या अगोदरची सगळं झालं, त्या सगळ्या देशमुखांना ही सोपी गोष्ट नव्हती. आता आपण वाचताना आपल्याला लक्षात येते की अरे काय कान्होजी देशमुख सगळ्या देशमुखांना घेऊन शिवाजी महाराजांच्याकडे गेले. आता जसं आपल्याला लिहिलंय तसं तेवढं ते सोपं नव्हतं, खूपच अवघड होतं. प्रत्येकाचे काहीतरी आणि आसक्ती किती, वतनाची आसक्ती किती प्रचंड आसक्ती. खरं. या आसक्ती असणाऱ्या सगळ्या मंडळींना वतनात स्वतःचं वतन धोक्यात घालायला जाऊन शिवाजी महाराजांच्या बाजूने उभा करायचं काम कान्होजींनी केलं. अगदीच. मोठी गोष्ट आहे इतिहासातली. अनेक आहेत कान्होजींच्या बद्दलचे प्रसंग, इतिहासामध्ये अनेक प्रसंग आपल्याकडे आहेत. म्हणजे तो खंडोजी खोपड्याला सुद्धा जीवदान द्यायचा त्यांनी प्रयत्न केला, मग महाराजांनी तिचा चौरंग केला. तो हरामखोर, त्याची चारी धडे चारी बाजून टाकायला पाहिजे. मग त्यांनी हात्यार धरला, तो हात उजवा हात आणि चालवणारा तो डावा पाय कापला. पण कान्होजींना महाराजांचं ते म्हणणं पटलं, गद्दारी करणाऱ्याचं सोडलं, जर जीव वाचवला त्याचं वतन सुद्धा वाचवलं. त्यानंतर खंडोजी खोपडा खूप वर्ष जिवंत होता. बरोबर. खंडोजी खोपडा तो, पण ते महाराजांनी आणि त्याच्यावरून संबंध सुद्धा लक्षात येतात या सगळ्या गोष्टी. मिरजबदली केली असताना महाराजांनी तिचे हात पाय तोडले, तरी कान्होजी बेईमान झाले. अगदी खरं. तरी ते घराणं शिवाजी महाराजांच्या बरोबर राहिले. नागोजी जेदे नातू त्यांचं, नागोजी जेदे माहिती आहे आपल्याला, त्या ह्याच्या लढाईत हुसेन खान मियानाची जी लढाई झाली कर्नाटकामध्ये शिवाजी महाराज दक्षिण दिग्विजयाची, त्याच्यामध्ये तीर लागून, म्हणजे वरून घुसून खाली तीर आला होता. त्यानं घोड्या हत्तीवरून तीर मारला की नागोजी एकदम कवळा असा होता, तो 17-18 वर्षाचा मुलगा. त्याचं किशोरवयीनच. हा, पण तो लढाईत होता, शूर होते, लढत होते, कान्होजींचा नातू. बरोबर. त्याचं योगदान धारकीर्ती पटेल. असं जेदी घराण्याचं मोठं योगदान मराठ्यांच्या इतिहासामध्ये आहे. आणि एक वैभवशाली परंपरा, एक जाज्वल्य वारसा आपण म्हणू शकतो, तो तर आतापर्यंत आलाय. अगदी केशवराव जेदेपर्यंत. केशवराव जेदे, बाबूराव जेदे, मराठ्यांचं सत्व जे राखलं, जसं शिवकाळामध्ये कान्होजी जेदेनी, सर्जेराव बाजी जेदेनी, नागोजी जेदेनी राखलं स्वतःची तलवारी घालून. अगदी खरं. तसं ब्राह्मणेतर चळवळीमध्ये एक काळ असा होता की मराठ्यांच्या इतिहासावर, मराठ्यांच्या स्वाभिमानावर स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये जी ब्राह्मणेतर 1940 35-40 पर्यंत, बरोबर, म्हणजे खरं तर महात्मा फुलेंनी सुरू केली त्याच्यानंतरच, पण मी धरतोय तो तेवढा काळ धरतोय. एक मोठं मंथन महाराष्ट्रामध्ये झालं होतं, किंवा सगळ्या भारतभर चालू होतं. बरोबर. आणि त्याच्यातून एक चळवळ उदयाला आली आणि त्या चळवळीनं मराठ्यांची जी गेलेली अस्मिता होती, पेशवाईमुळे जी मराठ्यांची डिप्रेस झालेली होती मराठी, ती पुढे आली. आणि त्याचं जे नेतृत्व आहे, लिडरशिप जे आहे, ती केशवरावजी जेदे आणि बाबूरावजी जेदे. अगदी खरं आहे. आपण असं म्हणू शकतो का की त्या काळात, शिवकाळामध्ये, कान्होजी जेदेंनी जशी शिवरायांना साथ दिली, तशी छत्रपती शाहूंना बाबूराव जेदे आणि केशवराव जेदे या दोन बंधूंनी साथ दिली. म्हणजे 100% दिली. आणि जेदे मेन्शन जे होतं, ते जेदे मेन्शन हे फक्त त्यावेळेच्या बॉम्बे प्रेसिडेन्सीमध्येच नाही, बॉम्बे प्रेसिडेन्सीच्या बाहेर जाऊन कर्नाटकातले सुद्धा काही त्याच्यात काही मद्रास बिद्रास या भागात, ह्या सगळ्याचं ते केंद्र होतं. ब्राह्मणेतर चळवळीचं केंद्र होतं जेदे मेन्शन. अगदीच. म्हणजे असं वाचलं जातं की 60-70 पानं तिथं म्हणजे जेवायचे दररोज माणसं. बरोबर. आणि यांची आर्थिक सुबत्ता कारखान्यामुळं, त्यांच्या त्या भांड्यांच्या कारखान्यामुळे असल्यामुळं, बरोबर, दिलदारपणा असल्यामुळं कधीच त्यांनी हे केलं नाही. म्हणजे त्यांनी एक प्रकारे चळवळीला आपण पोचलो म्हणतो ना, तसं पोचलंय या जिल्ह्याने, या दोघांनी, बाबूराव आणि केशवराव दोघांनी पोचलं. म्हणजे असे उल्लेख आहेत की छत्रपती शाहू महाराजांचा रथ जेव्हा पुण्यात जायचा, तेव्हा तो सर्वप्रथम
जेदे मेन्शनच्या दारातच थांबायचं. जेदे मेन्शनच्या दारात थांबायचं. मी तर असं ऐकलंय की शाहू महाराजांना त्या वरच्या माडीवर येता यावं तो जिना सुद्धा तयार केला होता. अगदी शाहूजी महाराज बसायचे ती खुर्ची सुद्धा त्यांच्याकडे आहे. एक पेंटिंग सुद्धा तिथं आहे म्हणे शाहू महाराजचं त्यावेळेला काढून अगदीच. घेतलेलं होतं ते. अगदीच. आणि शाहू महाराजांना जेव्हा पितर जेवायला बोलवायचे होते तेव्हा ते बाबूराव जेधेंना बोलवत असत. म्हणजे बाबूराव जेधेंवरती विशेष त्यांचा लोभ होता. विशेष लोभ असण्याचं कारण सुद्धा तसं होतं की बाबूराव जेधे सुद्धा खूप पराक्रमी होते. म्हणजे बरोबर. तलवार चालवण्याचा पराक्रम नाही. एक इन्सिडन्स मला आता आठवतोय या निमित्तानं की ज्यावेळेला कोच असायचे ना, कोच म्हणजे बग्गे असायच्या आणि त्याचे कोचमन असायचे. तर पुण्यातले काही जे ब्रह्मवृंद होता त्यावेळेचा त्यांनी काय केलं की मराठ्यांचा अपमान करायचा म्हणून मराठ्यांचा सरदार वेश घालून आणि मराठ्यांच्या ज्या पगड्या आहेत ते घालून कोचमनला बसवायचे. अच्छा. आणि पाठीमागे आपले कोक्याच्या म्हणजे पेशवाई पगड्या घालून ती स्वतः बसायची. बरोबर. म्हणजे तुम्ही आमचे नोकर आहात, तुम्ही आमचा कोचमन आहात असं दाखवायचे. ही गोष्ट मराठ्यांना खटकायची. अनेक वेळा सांगून सुद्धा ते काय त्यांनी त्यावेळेला मागं घेतलं नाही आणि मुद्दाम म्हणून तसा अपमान करायला लागला. एकदा बाबूराव जेधेंनी स्वतः बामणी पगडी घातली. अच्छा. ती गोल आणि पेशवाई पगडी थोडक्यात ती पगडी घातली. सगळ्या पुण्यातनं ते फिरून ते कोचमन म्हणून फिरून आले आणि असं झालं सगळं. आणि त्यांचं बरोबर त्यानंतर ती वटणीवर आली की हे असं सुद्धा प्रतिक्रिया येऊ शकते. आणि मग त्यानंतर मराठ्यांच्या पगडीचा मराठ्यांच्या वेशभूषेचा अपमान थांबला. ही गोष्ट ज्या वेळेला शाहू महाराजांना समजली त्यावेळेला स्वतः शाहू महाराज त्यांच्या घरी परत गेले होते बाबूरावांच्या. आणि त्यांनी त्यांना बाबूरावांना बहुतेक शाहू महाराज काय विशिष्ट नावाला हाक मारायच्या आता माझ्या लक्षात येत नाही. त्यांनी पाठीवर तुटून तू बरं केलंस म्हणून त्यांना ती घटना नोंद आहे. बरोबर. म्हणजे आपण म्हणून प्रतिकांची लढाई त्या काळापासून पण आहे. त्यावेळेस ना आता पवार साहेबांनी जे परवा बोलले त्यानंतर जो गोंधळ झाला फुलेरी पगडी घालण्यापेक्षा तुम्ही फुलेंची पगडी घाला त्याच्यानंतर किती गोंधळ झाला. म्हणजे तुम्ही आमच्या पगड्यांचा अपमान करणार, तुम्ही आमच्या प्रतिकांचा अपमान करणार आणि आम्ही एखादी गोष्ट जर बोलली तर तुम्ही त्याच्यावर एवढा गरजब करणार. आज सुद्धा विद्वत्तेची पगडी म्हणून तुम्ही ती देणार का? म्हणजे काय मराठा मावळे किंवा कान्होजी जेधे घालण्याची पगडी घातली मग छत्रपतींची पगडी घातली ती विद्वत्तेची पगडी नसते का? बरोबर. ते शिरस्त्राण जास्त विद्वत्तेचं नसतं आणि यांचं शिरस्त्राण तेवढं विद्वत्तेचं. पण ह्याला उत्तर बाबूराव जेधेंनी त्यावेळेला दिलेलं होतं. अगदी खरं. आणि हे दोघांचे संबंध इतके ह्या म्हणजे शाहू महाराजांचं दुसरं घरच जेधे वंश अगदी खरं पुण्यातलं. अगदीच. आणि ते परत बाबूरावजींनी शाहू महाराजांचं नाव दिले शिक्षण संस्था काढली तर आपल्याला माहित असेल. अगदी बरोबर. मोठी किती मोठा वटवृक्ष झालेला आहे त्याचा खरं त्या शिक्षण संस्थेला. केशवरावजींनी बाबूरावजींनी ते नाव दिले शिक्षण संस्था. बरोबर. आणि हा सगळा इतिहास आहे जसा कान्होजींचा इतिहास आहे तसा हा सुद्धा इतिहास आहे. मला वाटतं तो ताकदीनं आता हे केशवरावजी ते फाउंडेशन जे आहे देशभक्त केशवरावजी फाउंडेशनच्या माध्यमातून पुन्हा एकदा ताकदीनं लोकांच्या समोर येईल अशी माझी अपेक्षा आहे. की कारण कसं आहे आपला इतिहास आपणच लिहिला पाहिजे. अगदी खरं. दुसऱ्याने लिहिला तर मग असं होतंय. म्हणजे त्यावेळेला सुद्धा बघा एवढं युद्धात स्वतः महाराजांची खासी पत्र ज्या माणसाला जात आहे एवढं योगदान कान्होजी जेधेंनी दिलंय. आणि त्यावेळेचा परमानंद काय 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 लिहितो त्यावेळेचा सभासद किती सगळ्यांची यादी देतो. 5,000 यांची यादी देतो, 1,000 यांची यादी देतो, काय शिलेदारांची यादी देतो, किल्ल्यांची 250-300 किल्ल्यांची यादी देतो. कान्होजींचं जेधेंचं एक साधं नाव खरंच ही फार मोठी शोकांतिका आहे. आणि मला असं म्हणायचं की कान्होजी जेधे ते केशवराव जेधे हा जर संपूर्ण प्रवास आपण बघितला तर हा पूर्णतः रयतेसाठी आणि बहुजन समाजासाठी झटणारा असा सगळा प्रवाह आहे असं आपल्याला नक्की म्हणता येईल का? 100% तसाच प्रवाह आहे. कधीच इकडे तिकडे गेलेलं नाही. म्हणजे खरं तर नदी अशी वेडी वाकडी वळणी घेते. पण जेधेंचं घराणं मला वाटतं की कधीच बहुजन समाज मराठ्यांचा इतिहास ह्याच्यामध्ये त्यांचं वाकडं पाऊल कुठं पडलंय असं झालेलं नाही आतापर्यंत तरी दिसत नाही तसं केशवरावजींच्या पर्यंत. अगदी खरं. मला शेवटचा एक प्रश्न आपल्याला याच अनुषंगाने विचारायचा आहे. आपण मगाशी इतिहासाच्या साधनांविषयी बोललो म्हणजे जेधे शेकावले जेधे करीना. तर या क्षेत्रामध्ये जे नवीन संशोधक येत आहेत नवीन लेखक जे काही येत आहेत जे इतिहासाबद्दल वाचतायत काही संशोधन करतायत तर या मंडळींनी इतिहासाची साधनं तपासताना ती परखून घेताना नेमकी काय काळजी घ्यायला हवी? कारण आता आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रात एक असं एक पुस्तक आलेलं आहे
अलीकडेच, की ज्या पुस्तकामुळे फार मोठा हल्लकल्लोळ माजलेला आहे. आणि खरं तर कोरोनाच्या पार्श्वभूमीमुळे सध्या बरेचसे लोक शांत आहेत की कुठला उद्रेक होऊ नये आणि त्याला वेगळं रूप येऊ नये या अनुषंगाने. पण या सगळ्या पार्श्वभूमीवरती नवीन जे आमच्यासारखे तरुण आहेत की ज्यांना इतिहासाबद्दल काही लिहायचं आहे, काही अभ्यास करायचा आहे, त्यांनी कोणती साधनं तपासायला हवीत आणि काय तथ्य आणि पथ्य पाळायला हवी? खरं तर इतिहासाची आता नुसतं डॉक्युमेंटेड इतिहासावर आपला इतिहास बेस आहे. आता सध्या जो इतिहास आहे बरोबर, हा कागदपत्री इतिहास आहे. कागदपत्रा सगळा जो डोलारा उभा आहे, सगळी जी इमारत उभी आहे इतिहासाची, ही कागदपत्राच्या आधारावर. मग ती कागदपत्र खरी का खोटी याचं विश्लेषण करायचं एक शास्त्र आहे. त्याच्यावरची मुद्रेची मापा असतील, म्हणजे कॅलिग्राफी असेल, बरोबर, ती सगळी प्रमाण म्हणजे त्यावेळेची शब्दकळा असेल, बरोबर. अचानक आधुनिक शब्द आधुनिक काळात निर्माण झालेला किंवा 100 वर्षापूर्वी निर्माण झालेला शब्द 300 वर्षापूर्वी येऊच शकत नाही. अगदी अशा अनेक गोष्टी तपासायच्या असतात. त्याच्यासाठी इतिहास लेखनशास्त्र जे असतं त्याची अनेक पुस्तकं सुद्धा उपलब्ध आहेत आणि तुम्ही अभ्यास केल्यानंतर आपल्या ते सगळं लक्षात येतं. ह्या सगळ्या साधनांवर आपण बेस राहिलंच पाहिजे. नो डॉक्युमेंट नो हिस्ट्री म्हणतात, ते बरोबर आहे. पण आत्ता इतिहास हा या सगळ्या सीमा ओलांडून पुढे जायला लागलेला आहे. म्हणजे कागदपत्रीय इतिहासाच्या सीमा ओलांडून आपण पुढे गेलं पाहिजे. कसं आहे बघा, मी मग सांगितलं जे शकावल्याने करण्याचं नसताच, शकावल्याने करणं ही साधनच मिळाली नसती तर कुठं होते जेदे. पण आज जेदे घराणं आहे ना, खरं त्या मावळामध्ये जेदे घराणं आहे, बरोबर, तो तिथं राहत आहे, कित्येक शतक राहत आहे, अगदी म्हणजे ते आहे तिथं, अगदी खरं. तो सुद्धा इतिहासाचा भाग आहे. म्हणजे हे नव्यानं इतिहासाची एक साधनं जी आहेत ना, ती वेगळी वेगळी साधनं आहेत. म्हणजे ह्याला मला नेमकं सांगता येत नाही की कसं त्याचं इंटरप्रिटेशन करावं. पण मौखिक इतिहास नावाचा सुद्धा एक भाग आहे. माझ्या घराण्याची परंपरा चालत आलेली आहे, ती सुसंगत तर्क सुद्धा असतील आणि बाकीचीही कागदपत्र मिळतात. शस्त्र आहेत आमच्या घराण्यात, बरोबर, म्हणजे आमच्या घराण्यात शस्त्र आहेत. म्हणजे कधी तर कोण तर लढलं त्याचं ना, अगदी खरं. नाव येत नाही इतिहासाच्या कागदपत्रात, पण लढलेलं आहे ना कोणतं. बरोबर, आज आम्हाला मिळत नाही, पण मिळणार नाही असं सुद्धा काय भाग नाही. हे आज आमच्या मराठी कागदपत्रामध्ये मिळत नाही, फारसी कागदपत्र मिळत नाही. अजून विजापूरची कागदपत्र जी आहेत ती कुठं सगळी आपण एक्सप्लोर केली. दप्तरखाने सगळेच एक्सप्लोर नाही झालेले. म्हणजे आमच्या कोल्हापूर पुरालेखागाराचं उदाहरण देतो, कायम आम्ही तिथे जातो. शककर्ते शिवाजी महाराजांची, म्हणजे शिवाजी महाराजांनी लिहिलेली, शिवाजी महाराजांच्या कार्यालयातून सुटलेली 6 नवीन पत्र आम्हाला आत्ता मिळतात. 6-7 वर्षापूर्वी मिळाले. बरं, कोल्हापूरच्या पुरालेखागारात, म्हणजे ज्याचे सूचीकरण सुद्धा पूर्ण झालं बऱ्यापैकी. म्हणजे एका पुरालेखागारात असं म्हणत असेल कित्येक शेकडो लाखो कागदपत्र. ही सगळी कागदपत्र आपण अभ्यासली पाहिजेत, त्याची सत्यता तपासली पाहिजे. आणि ते काही खूप अवघड आहे, एकदमच त्याला हे असं काही ते शास्त्र नाही आहे. जर तुम्ही थोडासा अभ्यास केला तर ते समजून येतं. त्याच्यासाठी वेगवेगळ्या भाषा आहेत आणि लिपी आहेत. पण हा सगळा अभ्यास आणि हे सगळं संशोधन झाल्यानंतर सुद्धा आपण जेव्हा ते प्रस्तुतीकरण करतो, मांडणी करतो, तेव्हा एकतर बऱ्याचदा काही लेखक हे गौरवीकरण करतात, उदात्तीकरण करतात किंवा मोडतोड करतात, विद्रुपीकरण करतात. आता ते 2 कळत आहेत. बघा काय होतं त्याचं तुम्हाला सांगतो की शंभूराजांचीच बदनामी का करायची. तर शंभूराजांनी अण्णाजी दत्त सारख्या ब्राह्मणाला हातीच्या पायी दिलं, बरोबर. म्हणून अण्णाजी दत्तचे जे वारस आहेत हे त्यावेळेपासून ते आजपर्यंत संभाजी महाराजांची बदनामी. कारण भारताच्या इतिहासामध्ये किंवा धार्मिक याच्यामध्ये ब्रह्महत्येसारखं महापातक कुठलं, महापातक, आणि त्या पातकाला प्रायश्चित्त सुद्धा नाही. पण एक धर्मवीर बनवणारा, ज्याला आपण धर्मवीर म्हणतो, संभाजी महाराज असा राजा एका ब्राह्मणाला हत्तीच्या पायी देतो. सर तो जो काय राग आहे ना, तोच मुळाशी आहे संभाजी महाराजांच्या बदनामीचा. आणि तो घेऊन अजूनपर्यंत बसले. अगदी खरं. अजूनपर्यंत तो रागच घेऊन बसलेले आहेत की हे धार्मिक वर्चस्व सोडायला पाहिजे ना.
मग संभाजी महाराजांनी काय मालसावंताला सुद्धा मानले ना. अगदीच. संभाजी अनेक हिरोजी पर्यंत सुद्धा मानले. मग मराठ्यांनी काय राग धरून बसून त्यांची आता बदनामी करायची का? हे असं होतं. दुसरं कारण काय आहे की माझ्या जातीतलाच माणूस शूरवीर होता, पराक्रमी होता हे दाखवण्यासाठी मग दुसऱ्याला रिप्रेस करा, मोडतोड करायची. मग दादोजी कोंडदेवांना जर शिवाजी महाराजांचं गुरु करायचं असेल तर मग कान्होजी इथेच आणायचा नाही ना. कान्होजी आणला तर मग इतिहास काय सांगतो की कान्होजी सावलीसारखे महाराजांच्या बरोबर आहेत, लढाईमध्ये आहेत, बॉडीगार्ड पुरवतात, रणनीती करतात, महाराजांची पत्र आहेत, पण हे आणायचंच आहे ना. मग ते इतिहास लिहिताना हा जो काय जात खरं तर महाराष्ट्रामध्ये नाही जगातच असं असतं. रेसिझम आपण बघतो, वसाहतवादी इतिहास कसा, आदिवासी इतिहास, हे सगळे प्रवाह आहेत आणि आपल्याकडे एक ब्राह्मणिकल प्रवाह इतिहास लिहिण्याचा. आणि वास्तव आहे याच्यात काही जातीय तर मी बोलत नाही. हा ब्राह्मणिकल प्रवाह खूप स्ट्रॉंग आहे आणि तो इतिहासाची मोडतो. तो पूर्वापार चालत आलेला, हा खूप शतक चालत आलेला आहे आणि त्याच्यामुळे जे अस्सल आहे आणि उल्लेख केला तर नावापुरता उल्लेख करायचा आणि परत सोडून द्यायचा. अगदीच तेवढ्या पुरता बघा आम्ही उल्लेख केलाय तेवढ्या पुरतं हा ब्राह्मणिकल प्रवाह. आणि मग आपण म्हणतो की महात्मा फुलेंच्या पासून सुरू झालेला अब्राह्मणी प्रवाह, ब्राह्मणेतर प्रवाह, बहुजनांचा प्रवाह हा आता सुरू झालेला. आणि याच्यातून मग हे सगळं हळूहळू जी साधनं प्रकाशित आहेत त्यांचं नव्याने इंटरप्रिटेशन येत आहे. जे दे करीना वाचताना, जे दे शकावली वाचताना किंवा शिवाजी महाराजांची पत्र वाचताना माझ्यासारख्या इतिहासकाराला कान्होजी ते खूप मोठे वाटतात. अगदी खरं. आणि मग असं लक्षात येतं की अरे यांचं योगदान आधुनिक नाही केलं अगोदरच्या इतिहासाने आणि हे कायम राहणार आहे. लोक उगीच म्हणतात की कशाला जातीवाद, आणि याच्यात जातीवादाचा विषय नाही, हा सत्य इतिहास मांडण्याचा विषय आहे, इतिहासाचं शुद्धीकरण करण्याचा विषय आहे. आणि ते आता सुरू झालं आणि हे कोण थांबत नाही. मग आपण शुद्धीकरण करायला लागलेलं आहे. पण दुसरी पार्टी जी आहे, विरोधक जे आहे, त्यांना असं वाटतं की अरे नाही मग आपण सुद्धा ताकदीनं लढलं पाहिजे आणि आपण सुद्धा लिहिलं पाहिजे. त्याच्यातून मग गिरीश कुबेरांसारख्या विद्वान व्यक्ती ज्यांना काय माहित नाही का महाराष्ट्रातले प्रवाह, या चळवळी, हे अँगल्स इतिहास लेखनातले हे काय माहित नाही आहेत, संशोधनातले सगळं माहित आहे. पण लिहिताना मुद्दा म्हणून तसं करायचं, हेतू ठेवून लिहायचं. मग संभाजी महाराजांना कुठं काय तर उल्लेख असतोच ना चिटणीसानं केलेला, पण तो तुझ्याच साखळीतला उल्लेख आहे, ती धरून पुढे यायचं. मग त्यांना बदनामी करायचं, सोयराबाईचा खून केला, हे केला. मग बाजीरावला मोठं करायचं असेल तर मग सातारचा शाहू हा नालायक दाखवायला पाहिजे, थोरले शाहू महाराज. त्यांना दूरदृष्टी नव्हती. हा दूरदृष्टी नव्हती. ते झिनतुनिसाला स्वतःची आई मानायचे, असलं काय तर त्यांच्यावर मोगली संस्कार होते, ते बाजीरावच्या ध्येयामध्ये अडथळा होते. आणि ते मालक होते ते बाजीरावचे. अगदी खरं. हे कोण सांगणार? बाजीरावला पुढे आणलंच कोणी? बाजीराव पराक्रमी होते, शूर होते, मान्य निर्विवाद. पण त्याचा पराक्रम ओळखून त्याला ती स्पेस देणं, ती जागा देण्याचं काम शाहू महाराजांनी केलं. आणि बाजीराव गेल्यानंतर सुद्धा 1740ला गेला, त्याच्यानंतर सुद्धा 9 वर्ष बाजीराव यायच्या अगोदर सुद्धा, तरुण यायच्या अगोदर, जन्माच्या अगोदरपासून ते बाजीरावच्या मृत्यूनंतर परत 9 वर्ष शाहू महाराजांनी खूप पराक्रमानं राज्य केलं, खूप मुत्सद्दीगिरीने राज्य केलं, ते राज्य वाढवलं, विस्तार केला, स्वराज्याचं साम्राज्यात रूपांतर केलं. हे का नाही सांगत? हे कुबेरांना माहित नाही का? हा जातीयवाद आहे. आणि आम्ही त्यांनी तसं केलं आणि हे जातीयवादामुळे केलं असं सांगितलं तर मग आम्ही जातीयवादी होतो. मग आम्हाला हे ब्राह्मणाचा देश का संबंध काय? जिथं पराक्रम आहे तिथं आम्ही सांगणार ना. तुम्ही जर असं करत असाल तर आम्ही सत्य इतिहास सांगायचं नाही का? हे चुकलं तेवढं तर सांगायचं नाही, चुकलेलंच आहे आणि ते मुद्दाम म्हणून चूक केलेली आहे. बरोबर. आणि हेतू पुरस्पर चूक करतात. मग तुम्ही जर सुधारला नाही तर मग आम्ही कसं सुधारणार? तुमच्या दृष्टीनं आम्ही अडाणीच आहोत. आम्ही कसं सुधारणार? इतिहासाची जी साधनं आहेत, अधिकृत साधनं आहेत, त्यांचा अभ्यास करून आणि नवीन अजून कोणत्या गोष्टी उपलब्ध असू शकतात, जसं तुम्ही पत्रांचा उल्लेख केला, त्यांचा अभ्यास करून कान्होजीराव जेधेंचा त्यांचं चरित्र म्हणूया आपण, हे नव्यानं मांडण्याची गरज आहे का, असं तुम्हाला वाटतं का? कान्होजी राजेंचं तर आहेच. कान्होजी राजे जेधे देशमुखांचं अनेक लोकांची चरित्र इतिहासात घडली, सगळ्यांची चरित्र मांडली पाहिजे. बरोबर. चांगल्या पद्धतीने.
म्हणजे तथ्य जे आधारित. करायचं तर तथ्य आधारित जे फॅक्ट्स आहेत ते तथ्य, समजा साधनं, चुकलेलं असेल पुरावे. ना, चुकलेलं असेल त्यांचं एखाद्या वेळेला कुणी इकडे तिकडे गेलं असेल तर मांडा ना. आता आम्ही खंडोजी कुपडेचं सांगितलं, पण तू मराठा आहे म्हणून काय खंडोजी कुपडेचा इतिहास सांगायचा नाही असं कुठं आहे? अगदी खरं. सांगायला पाहिजे ना. एवढंच काय, मुळात इतिहासाची ती फोड, इतिहास म्हणजे जे घडलेलं आहे जे ते फॅक्ट्स मांडा. आहेत ते तुम्ही सांगा. बरोबर. त्या फॅक्ट्स सांगायला पाहिजे. आणि हे आता सांगायचं काम सुरू झालंय. अवघड आहे, लगेच काय होणार नाही, पण त्या पायऱ्या आपण हळूहळू चढायला लागलो. अगदीच खरं. म्हणजे एकदम सुद्धा काय आपण थांबलेलो आहोत अशातला भाग नाही. हळूहळू पायऱ्या चढायला लागलं. तिथून पुढे बघा तुम्ही, सिरियल्स येतील, चित्रपट येतील. जसं तानाजींच्यावर चित्रपट आला तसं कान्होजींचं चरित्र इतक्या नाट्यमय हिनं भरलेलं आहे. अगदीच. प्रसंगानं इतक्या नाट्यमय हिनं भरलेलं आहे. नाट्यमयता, चित्रमयता त्याच्यात. प्रचंड आहे. म्हणजे त्याच्या ड्रामा खच्चून भरलेला ड्रामा आहे कान्होजींच्या याच्यामध्ये. वा. म्हणजे त्यांच्या जन्मापासून सुरू होते ते त्यांच्या निधनापर्यंत. अगदीच. 2-2 वेळा कैद होते त्या माणसाला. एवढा प्रचंड ड्रामा भरलाय. ज्या वेळेला कदाचित सिरियल मध्ये येईल, त्यांच्या सिनेमामध्ये येतील, एका कान्होजींच्यावरच 3-4 सिरीज सिनेमे काढायला लागतील. एवढं कंटेंट्स आहेत त्यांच्यावर. अच्छा. बिटवीन द लाईनचे जे कंटेंट्स आहेत ते तर वेगळेच. आता आहेत ते कंटेंट्स खूप आहेत कान्होजींचे. आणि असं कधी तर होईल असं मला वाटतं. अशी आपण अपेक्षा नक्कीच करूया. अपेक्षा म्हणजे मला खात्रीच आहे. म्हणजे आपल्या हयातीतच आपण ते बघू. कान्होजींच्या वा. चित्रपट मला वाटतं आपल्या हयातीतच आपण आता सुरू झालं सगळं. या शिवराज्याभिषेक दिनाच्या औचित्यानं आपण या मंगल इच्छेसह आणि या मंगल भावनेसह इथं आपण थांबायला हरकत नाही. मला असं वाटतं की कान्होजीराव जेधे, वीर कान्होजी जेधे यांच्यासारख्या खऱ्या वतनावर पाणी सोडणाऱ्या सरदारामुळं आणि अशा असंख्य मावळ्यामुळंच आज खऱ्या अर्थानं 6 जूनचा हा शिवराज्याभिषेक दिन आपण इतक्या उत्साहानं आणि आनंदानं साजरा करू शकतोय असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. तेव्हा कान्होजीराव जेधेंच्या स्मृतींना सुद्धा या पवित्र स्मृतींना वंदन करून, अभिवादन करून आणि आजच्या या तिसऱ्या म्हणजे या व्याख्यानमालेचं तिसरं पुष्प ज्यांनी गुंफलं त्या इतिहास संशोधक इंद्रजित सावंत सरांचा त्यांच्याविषयी ऋण व्यक्त करून आपण आज तुर्तास निरोप घेऊया. आणि या व्याख्यानमालेचं चौथं पुष्प, चौथा विषय काय असणार आहे ते 15 जूनला आपल्या सगळ्यांसमोर नक्कीच येणार आहे. तेव्हा पुन्हा भेटूया नवीन विषयांसह. आपल्या सर्वांना राज्याभिषेक दिनाच्या आम्ही हार्दिक शुभेच्छा देतो आणि इंद्रजित सावंत सरांचे आभार मानून आज मी इथेच थांबतो. धन्यवाद.